माझ्या प्रश्नाच्या रिलेटेड माझी एक लई मोठी स्टोरी आहे, तर जर असं वेळ जाईल का सांगायला. तर मला असं हम्म. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी असं असं काय म्हणतात, अदर साइड ऑफ द लॉ गेलाय का तुम्ही कधी? म्हणजे तुम्हाला पोलिसांनी पकडले, ट्रॅफिक पोलीस असू दे, काही असू हम्म. दे, तुम्ही तसं कधी असा किस्से आहेत का तुमच्याकडे कुठले, की ट्रॅफिक पोलिसने पकडले आणि तुमची फजिती झाल्या अशी? ट्रॅफिक पोलिसने 1-2 वेळा पकडले मला. हा. पण म्हणजे सांगलीच्या मार्केटमध्ये विदाऊट हेल्मेट चालत होतो, आला पोलीस, चावी काढून घेऊन गेला. तिथं थांबला मी बघत. काय झालं त्यानंतर कोल्हापूरचा तो ताराणीचा सिग्नल एकदा हे केला होता, मोडला होता, कळालं नाही. मी म्हणजे तिथे जाऊन थांबलो होतो, ट्रॅफिक पोलीस आले आणि म्हणते की लेफ्टच्या रस्त्याचा. मला कळालं नाही, मी गेलो सरळ पुढे तिकडनं. तो म्हणतो ये मग एवढंच आहे, बाकी काय हम्म. असं नाही. माझं पण एकच आहे, फक्त एक आतापर्यंत एकदाच. म्हणजे माझं लायसन्स तयार नव्हतं आणि मी चालवतो गाडी. मम्मी आणि मी दोघं जण गेलो होतो मिरजेला, काहीतरी कार्यक्रम होता वाटतं. मग तिथनं आम्ही परत येत होतो. तिथं ते मिरजेच्या मेन चौकात अडवतात. मग तिथं अडवले आणि बघायला गेलं तर माझा लायसन्स नाही आणि मी चालवली गाडी. मी सांगितलं माझं आहे, लायसन्स आहे, डिजिलॉकरवर आहे, आणि डिजिलॉकर दाखवलंय असं उघडून. ते म्हणलं राहू दे 200 रुपये दे आणि जा म्हणलं. 200 रुपये दिला आणि काय माझ्याबरोबर मी ज्यावेळेला पहिल्यांदा पुण्यात आलतो की नाही, त्यावेळेला झालेलं. माझा एक आमचं चुलत भाऊ आलेला इकडं पुण्याला, आणि त्याला मी कुठं सोडायला गेलतो बरं, शिवाजीनगरला कुठेतरी सोडायला गेलो होतो. शिवाजीनगर नाही, म्हणजे ते त्या एरियामध्येच त्याला कुठेतरी सोडायचं होतं. त्याला सोडून मी येत होतो, म्हणजे मी घराकडे येत होतो परत. तर पुण्यात नळस्टॉप माहिती असेल तुम्हाला, एक नळस्टॉप म्हणून जागा आहे. तर मला ॲक्च्युली नळस्टॉपला जायचं होतं, पण त्यावेळेला मी नवीन होतो, म्हणजे रिसेंटलीच पुण्यात आलो होतो जॉबसाठी, आणि मला रस्ते माहीत नव्हते. पण मी येताना असं सगळं बघत येतो की हा मला इकडून हे टर्न घ्यायचा आहे, असं इकडनं स्ट्रेट जायचं आहे. पण ते आता तुम्हाला FC रोडला कधीतरी गेला असणार, तर तो रस्ता आडवा असेल की आपण FC रोड, सॉरी JM रोडनं असं स्ट्रेट आलं की राईट घेतलं की आपण ह्याला जातोय नळ स्टॉपला. पण ते माझ्या डोक्यात नाही की मला तिथनं राईट घ्यायचं आहे. त्या नळ स्टॉपच्या त्या रोड, JM रोडच्या एंडला ते एक सिग्नल आहे, त्या सिग्नलच्या पुढं लकडी पूल म्हणून आहे, म्हणजे इनफेमस ब्रिज आहे हा पुण्यातला. त्या ब्रिजवरती नियम असा आहे की रात्री 8 पर्यंत, आता नाही आहे तो नियम, आधी होता, की रात्री 8 पर्यंत त्या ब्रिजवरून 2 व्हीलर नाही न्यायची, फक्त 4 व्हीलर जाणार त्या ब्रिजवरून. म्हणजे तो रस्ता कसा आहे सांगतो, म्हणजे व्हिज्युअलाइज करा की JM रोडचा जो स्ट्रेट रस्ता जातोय तो एक चौक येतोय, चौकातनं तुम्ही राईट घेतला तर नळ स्टॉपला जाताय, स्ट्रेट गेला तर त्या लकडी पूलवरनं जाताय. मी होतो बाईकवरती, मग त्या चौकात थांबलोय सिग्नलमध्ये, आणि मी विचार करायला लागलो, हा येताना एक पूल तर दिसलेलं मला, ठीक आहे. मग मी माझ्या डोक्यात काय की मला सरळ जायचं आता, मग ते रेड लाईट होती, मी सरळ पण मला ऍक्च्युली जायचं होतं राईटला, नळ स्टॉपला तिकडे जायचं होतं. मग प्रॉब्लेम काय झाला की सिग्नल ग्रीन झाला, मी निघालो, तर सगळी लोक अशी चालतात राईटला, 2 व्हीलरवाली, आणि मी एकटाच पुढे निघालोय. आणि त्यात एकट्या माणसानं माझ्या पाठीवर मारला, असं हळू मारला, म्हणजे पण असं मारला, म्हणला इकडं असं काहीतरी म्हणला. मला काय वाटलं की सगळी इकडे चालल्यात आणि मी त्यांना कट करत चाललोय, म्हणून हो चिडून मारला मला. मी असं रागानं 2 शिव्या करून गेलो पुढं. गेलो, तो बहुतेक मला सांगत होता की तिकडं जाऊ नको, हे आहे आपलं नो एंट्री आहे 2 व्हीलर साठी, इकडनं जा. मला ते लक्षात आलं नाही, मी गेलो पुढं, आणि त्याला तो लकडी पूल क्रॉस करून पुढे गेलो, तिथं लिटरली 5-6 पोलीस थांबलेले. मग त्या पूलच्या एंडलाच चौकी होती, तिथं 5-6 पोलीस. त्यांनी मला असं घेतले साईडला, आणि माझी MH09 ची गाडी, आणि म्हटलं लायसन्स दाखव. तेव्हा माझ्याकडे लायसन्स नव्हती, आणि म्हटलं, तो लगेच चावी काढून घेतला, हे केला, ते जसं करतात ते. आणि लिटरली मी तिथं सांगवलं की नाही, मी कोल्हापूरचा आहे, मला माहित नाही काय झालंय, हे ते मला माहित पण नाही का थांबवलंय. मग मला वाटलं की असंच हेल्मेट वगैरे नाही म्हणून थांबवलंय. मला हे अजून पण मला माहित नाही की ते नो एंट्री आहे 2 व्हीलरसाठी.
हम्म, ते सगळं झालं. त्याने लिटरली मला तिथं 20 मिनिटं थांबून घेतला. सॉरी 40 अच्छा. मिनिटं थांबून घेतला. आणि तो हो. म्हणला तुझ्याकडं तुझ्याकडं एवढं एवढं फाईन आहे किती पैसे दे, ₹1800 दे म्हटला. तर मी हम्म, आणि दुर्दैव माझं त्या दिवशी नेमकं मी माझ्या भावाला सोडून मी पैसे काढून आणलेले. त्यामुळे माझ्या खिशात जवळपास 1500 का किती रुपये होते. तर मी हळूहळू असं खिशातनं नोट काढायला लागलो की बाबा, आणि मनातल्या मनात होप करायला लागलो की 500ची नोट निघायला नको असं. मग 10ची हा. नोट, 100ची नोट. सर साहेब एवढेच आहेत. म्हटलं, तू मला गंडू नको म्हटला, जा तिथं जाऊन बच्चन देऊ नको मला, जाऊन तिथं बस जा म्हटला. नाहीतर एक काम कर, ते पैसे आहेत ना, जा रिक्षा घेऊन आणि लायसन्स घेऊन ये आणि मग दाखव. माझ्या लायसन्सच नाही. मग झालं तिथं मी 40 मिनिटं थांबलो, काय 40-45 मिनिटं. मग तिथं एकटी बाईला घेऊन बाई पकडली, म्हणजे एक तर लेडीजला पकडलं त्यानं. आणि लेडीजनं लायसन्स दाखवलं, पण तिला माहित नाही हे ते. म्हणलं तिला सोडला रे, मला पुढेच सोडला त्या लेडीजला लगेच. म्हणलं साहेब त्यांना सोडायला, मला पण सोडा की. म्हणलं काय तो म्हणला नाही, तू पैसे द्यायचं मगच जायचं. आणि त्यानं गाडी आत घेऊन गेला आणि म्हटलं की तू आता कोर्टमध्ये ये डायरेक्ट अच्छा. बापरे. त्याच्यामध्ये. मग तिथं आता नवीन माणूस म्हणलं माझी ऑब्व्हियसली घाबरणार ना. मी लिटरली असं म्हणजे रडायच्या खायला आलतो त्यावेळेला. काय शेवटी त्याला कळालं वाटतं की आता हे झालं याचं. मग तो म्हणलं तुझ्याकडे पैसे पडतंय. घेतात. हा, तुझ्याकडे पैसे घेतात. मला काय झालं कुणास ठाऊक, काय मी म्हटलं माझ्याकडे 200 रुपये आहेत. मी काय केलं, एका खिशात 500 ठेवलेले आणि हातात मी 200 रुपये काढून ठेवलेले की ह्याला 200 रुपये द्यायचं आणि जायचं. आणि मग तो विचारला तुझ्याकडे पैसे घेतात. मी म्हटलं सर हे 200 रुपये आहेत फक्त. म्हटलं काय दाखव इकडे. म्हटलं घेतला 200 रुपये. खरं सांग किती रुपये आहेत तुझ्याकडं. तो म्हणला साहेब माझ्याकडे 500 रुपये आहेत, पण हे मला लागणार आहेत. म्हटलं काय त्या बाबांना काय करावं, ते 500 रुपये पण घेतला त्यानं. जा म्हटलं गाडी घेऊन. मी म्हटलं कशाला 500 रुपये काढलो, अजून 2 मिनिटं थांबलो तर 200 रुपये गेला असतो. 500 रुपये पण घेतला, 200 रुपये पण घेतला, जा म्हटलं गाडी घेऊन. आणि नाही म्हटलं साहेब ते मला 500 रुपये लागणार, मला काम आहे हे ते. नाही म्हटला, जा म्हटला. ठीक आहे म्हटला. जाता जाता म्हटलं 200 रुपये ते परत दिला. म्हणजे 500 रुपये त्याने घेतला आणि 200 रुपये परत दिला मला. 500 रुपये गेलेल्याचं किंवा काय दुःख नाही, गाडीमध्ये एवढा आनंद की नाही आणि कॉन्फिडन्स एवढा. गाडी घेतली, वळवली. म्हटलं साहेब का थांबवला, मला कळालं नाही काय झालं नेमकं, कोण आलंय काय. त्यांना सांगावं का नाही बाबा हे पूल हे आहे, म्हणजे नो एंट्री आहे इथं 2 व्हीलरला. काय सांगितलं नाही. नाही काय नाही, जा तू. ठीक आहे म्हणलं, गेलो. मग आता काय, आता इमॅजिन करा, पूलच्या एंडला पण एक सिग्नल आहे काय. आणि त्या सिग्नलला तुम्ही यू टर्न घेतला की परत तुम्ही पूलवरनं जाताय मागं. मला तिकडे जायचं होतं ना, तिकडनं राईटला जायचं होतं. मग मी यू टर्न गेला ना ऑब्व्हियसली. तिथनं यू टर्न घेऊन परत पूलवरनं घातली का, कारण मला माहित नव्हतं की त्या पूलवरनं नो एंट्री आहे म्हणून. मला हे माहितच नव्हतं. तिथं मी एका मुलग्याला विचारलं पण की मला नळ स्टॉपला जायचंय, कसं जाऊ. तो म्हणला असं येत नाही, यू टर्न घेऊन जा. आणि मी परत त्या पूलवरनं घातली विदाउट नोईंग की बाबा ते नो एंट्री आहे तिथं. मला माहित नव्हतं. पूलवरनं जाताना पोलीसवाला आला तिकडनं पळत लगेच की बाबा हे, आणि त्यानं माझी चावी काढला. म्हणजे दुसऱ्या बाजूचा पोलीस त्यानं चावी काढला. आणि मी आता काय म्हणला, हे तर नो एंट्री आहे इकडे. त्यानं सांगितलं की इथे नो एंट्री आहे, इकडनं गाडी चालत नाही, तुझी गाडी घेऊन पुढे ये म्हटला. चावी काढून तो माझी भर ट्रॅफिक मध्ये त्यानं माझी चावी काढून तो गेलाय पुढे त्याच्या स्टेशनवरती. आणि मी तिथे गाडी ढकलत नाही लागलो पूलवरनं. आणि तिथं पूलवरती एकटा माणूस भरून म्हणतोय की मला हे इकडनं जाऊ नकोस, तुझी गाडी इकडनं घालू नकोस. तिथं पोलीस थांबल्यात, हे इथनं नो एंट्री आहे. मी म्हटलं मला माहिती आहे, माझी गाडी चावी घेऊन गेलाय म्हटलं तिकडे. अरे बरोबर ठीक आहे, जा म्हटलं. आणि सांग त्याला नवीन आहेस हे ते. ठीक आहे म्हटलं. अजून एक माणूस होता, ते म्हणतो अरे इकडनं घालू नकोस, गाडीला नो एंट्री आहे. बरोबर जा पेट्रोल संपले म्हणून सांगेल जा. मी म्हटलं पेट्रोल संपलं नाही, त्यानं घेऊन गेलाय चावी. असलं मग झालं सगळं. शेवटी त्या दुसऱ्या पोलीसवाल्याकडे गेलो. मला म्हटलं की साहेब माझं पैसे तिकडे घेतल्यात ऑलरेडी. तो म्हणलं पावती दाखव. पावती कुठली काय, त्यानं ब्लॅक मध्ये घेतलं, कुठली पावती दाखवू. ते तो म्हणला मग एक काम करायचं म्हटला, त्यानं पैसे घेतला ना तर तू ही गाडी घेऊन परत पुलावरनं तिकडे जायचं. कळालं काय. ते परत तो पोलीसवाला तुला पकडणार. जर त्यानं तुला पावती दिला असेल, आणि असं नाही की म्हणजे फजिती सांगतो, त्यानं मला चालत पाठवलं पहिला, इकडे जा आणि त्याला मला फोन करायला सांग म्हणून.
हम्म. काय मी गेलो चालत पूर्ण पूल पहिला हे केलं. हा ते पूल छोटा आहे रे, म्हणजे काय असं लई लांब नव्हतं ते, एक हा. किती 100-200 मीटर वरती असं ते होतं तिकडचं, हम्म. 250 मीटर पकड. तर ते हम्म. मी चालत तिकडे गेलो, ते साहेब मा तिकडे पण पकडले. म्हणलं अरे तू तिकडे कशाला घातलायस, हे नो एंट्री आहे, खरंच आहे. तिकडे कशाला घातलं? म्हणलं मा साहेब तुम्ही सांगितलंच नाही आहे हे नो एंट्री आहे म्हणून, मला माहितच नाही, मी परत तिकडनं घातलो, हे नो एंट्री आहे, इकडनं परत जाऊ नको. म्हणलं ठीक आहे, त्यांना फोन करून सांगा. मग मी तिकडनं परत चालत आलो ह्याच्याकडं. त्याला म्हणलं साहेब त्यांना फोन करून सांगतो, म्हणलं त्यांनी तुम्हाला आला काय फोन, तो म्हणला मला काय फोन वरून आला नाही, हम्म. आणि त्याला ही लोक असं करतात तसं करतात असं 2-3 बोलला, म्हणजे त्या पोलिसवाल्यांना शिवाय घातला. तो म्हणला "तर ही गाडी परत तू तिकडनं घेऊन जायची, चालत पटलं हा. पहिला, आता म्हणलं परत गाडी तिकडनं घेऊन जायची." हा. नाही म्हणलं काय माझ्यावर खेळ करायला, म्हणलं साहेब मी नवीन आहे सिटीमध्ये, नाही 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 म्हणलं, हम्म. मला काय सांगू नको म्हणलं, आता गाडी जप्त करणार कोर्टात दे. काय हा. असली भीती घालून मी म्हणलं बरं ठीक आहे जाऊ दे. गाडी घेतली परत पुलावरनं तिकडे परत त्या पुलावरनं गेलो. काय जाताना मला एकटा माणूस फार स्लो केलाय, म्हणलं अरे इकडे घालू नको. पुढे पोलीस आहे. मी म्हणलं आता मला लय भारी कळालंय, म्हणलं माझ्या पुढे पोलीस सेटिंग आहे म्हणलं माझी पुढं. आणि तिकडं गाडी घेऊन गेल्यावर तो पुढचा पोलिसवाल्याने डोक्याला हातच लावला, म्हणलं तू परत का आलास इकडं. आणि ते साहेबांनी तसं तसं म्हटलं, तिकडच्या साहेबांनी म्हटलं की तू इकडंच जायचं, मी तुला सोडतो. हा. शेवटी आणि तो होता सॅटर्डे मॉर्निंग होतं, काय म्हणजे हम्म. कॉर्पोरेट लाईफचा पहिला वीकेंड असं काहीतरी होता माझा. हम्म. तुला सांगतो घरात गेल्यावर तिकडनं मी गेलो घरी, मग तिकडनं काय नाही. त्यानंतर मला पोलीसवाल्यांचा एवढा फोबिया बसलेला का नाही, मी लिटरली वर्षभर तरी असं अख्खी पॅन्ट घातलेला आणि पांढरा शर्ट घातलेला माणूस जरी दिसला का नाही, मला असं म्हणजे हृदयाचे ठोके वाढायचे माझे. काय आणि ते 2 दिवस मी एवढा म्हणजे असं काय म्हणतात दुःखी झालतो का नाही, म्हणलं मला एवढं चुत्यात कसं काढू शकतात लोक. त्या नवीन सिटीमध्ये आलतो रे मी, म्हणजे हम्म. घरापासून लांब, हे कोण असं माझा भाऊ पण होता, तो कॉलेजमध्ये असायचा, हॉस्टेलमध्ये, मी एकटा जरी तिथं कोणच नाही. हम्म. आता एकटा लोनली फील करून आणि नवीन सिटीमध्ये असं मला खोळ्यात काढलं की त्या दिवशी, तर त्या वीकेंडमध्ये मला एवढं चुत्यात कसं काढलं, मी हे विचार करून एवढं टेन्शन घेतलेलं की नाही मला अजून आठवते. त्यानंतर मला पोलिसांचं लई फोबिया, आता कुठं तर आता निवांत झालंय, म्हणजे आता काय वाटत नाही. आणि 1 वर्ष 1.5 वर्ष तर मला असं पोलीस, असं नॉर्मल लोक पण असतात की जी खाकी पॅन्ट आणि पांढरे शर्ट घातलेले असतात, त्यांना बघून पण भीती वाटायला लागत होती मला, मी असं आत नाही घालणार एकदम असलं. हा इन्सिडेंट मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे माझ्या बाबतीत. खेळवलेलं मला, अक्षरशः खेळवलेलं पिंग पॉंग बॉल सारखं, इकडनं तिकडे इकडनं तिकडे.